विद्यार्थी मित्रांनो, आपण आज सकाळी गोष्ट ऐकलेली आहे तुमच्या प्रार्थनेच्या वेळेस, म्हणजे माझ्या स्वप्नाची गोष्ट. ते स्वप्न पुन्हा एक वेळेस तुम्हाला सांगायचं, कारण रेकॉर्ड करायचे. मला आज स्वप्न पडलं भयावह आणि सुंदर. सुंदर यासाठी की मी शाळेमध्ये आहे, प्रार्थना चालू आहे, बसायला चालू आहे, सगळे मुलं खुश एकदम शांत अशा पद्धतीनं ते बसायला म्हणत आहे. एवढा आनंद मीही त्या आनंदामध्ये तेथील आणि एवढा आनंद मिळत आहे म्हणून मी तेवढ्यात खडक्कन दार वाजलो आणि दारात गेटवर यमराज होते. रेड्यावर बसलेली, हातात गदा आणि पास पकडायला. हे काय आमच्या ह्याची कस काय हिंमत झाली म्हणून मी अरे राग आला. म्हणून काय यमराज कोणासाठी आला तुम्ही? काय त्यांनी मी तुमच्यासाठी झालो, माझ्यासाठी. मी माझ्या मुलाला शिकवत आहे, हे बरोबर जमणार नाही, थोड्यात यमराज कायच. आणि मुलात बसले. मग त्याच्यात एक वेगळं मुलं होतं, त्याला उठवलं. त्याला म्हणलं मीच यमराज आहे आणि तुम्हाला घेऊन जायला हवं होतं, परंतु मला हे सगळं बघून आणि महादेवानं, विष्णूनं, ब्रह्मदेवानं सांगितलंय हिंमत करायची नाही. शाळेमध्ये संत ज्ञानेश्वर माऊलीच्या दरबारात तू पाऊल टाकायचं नाही. टाकलास तर तुझं खरं नाही. तू कुणालाही स्पर्श करू नकोस. मला विचारलं असं काय तुमचं काय मत आहे म्हणजे मला यमराजाने. मी म्हणलो हे बघा यमराजी, मी तर येणारच नाही, कारण मला मुलांना शिकवायचं आहे. आमच्या मुलांचा चंद्रावर वर्ग होणार हे कॉम्प्युटरच्या माध्यमातून 2040 ने 2030-50 असे 2100 पर्यंत माझी मुलं फार मोठी होणार आहेत आणि प्रतिसृष्टी आम्ही निर्माण करणार आहोत. मी येणार नाही. आणि ब्रह्मदेवानं सांगितलं, विष्णूने सांगितलं, महादेवानं तर सांगितलं यमराज या शाळेत निर्देशच नाही, कुणालाच स्पर्श करायचा नाही, कुणालाही पकडायचं नाही. हेडी आहेत म्हणजे अज्ञान गेले, हेडी आहेत म्हणजे माऊली जे शिक्षण सोडे. तर दारिद्र्य गेलं, रोगराई गेली, मृत्यू गेला, सगळा आनंदी आनंद आहे. आणि असं म्हटल्यानंतर ते यमराजी परत गेले. फक्त आपल्याला चांगलं शिकायचं आहे, दिव्य भव्य शिकायचं आहे, एवढंच मला त्यांनी सांगितले. शिकणार तुम्ही? नक्की? धन्यवाद. आम्ही माऊली शाळेचे कॉम्प्युटर शिकू कमालीचे. आईच्या मदतीने जग होईल उजळलेले.